jungle. अभी भाई आगे बढ़ो, अभी भाई आगे बढ़ो, हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो। हेलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहब आगे बढ़ो, आठवले साहब आगे बढ़ो, आठवले साहब आगे बढ़ो। फेरी वालों का नेता कैसा हो, फेरी वालों का नेता कैसा हो, फेरी वालों का नेता कैसा हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। रोजगार आमच्या हक्काचा, व्यवसाय आमच्या हक्काचा, नोकरी द्या नाही तर भाकरी द्या, 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 नोकरी द्या नाही तर भाकरी द्या। पोलीस दादा भीक द्या, बीएमसी भीक द्या, बीएमसी भीक द्या। आम्हाला न्याय, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। रोजगार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रोजगार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रोजगार आमच्या हक्काचं, रोजगार आमच्या हक्काचं। नोकरी द्या नाही तर भाकरी द्या, नोकरी द्या नाही तर भाकरी द्या, नोकरी द्या नाही तर भाकरी द्या, नोकरी द्या नाही तर भाकरी द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। नोकरी द्या नाही तर भाकरी द्या, नोकरी द्या नाही तर भाकरी द्या, नोकरी द्या नाही तर भाकरी द्या, नोकरी द्या नाही तर भाकरी द्या। आम्हाला न्याय, आम्हाला न्याय, आम्हाला न्याय, अरे आम्हाला न्याय, अरे आम्हाला न्याय। अरे फेरीचा धर्म आमच्या हक्काचा, 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 अरे फेरीचा धर्म आमच्या हक्काचा। अरे कोण बोलतोय देणार नाही, अरे कोण बोलतोय देणार नाही, अरे नोकरी फेरीचा धर्म आमच्या हक्काचा, अरे फेरीचा धर्म आमच्या हक्काचा। अरे कोण बोलतोय देणार नाही, अरे कोण बोलतोय देणार नाही, अरे व्यवसाय आमच्या हक्काचा, अरे नाही चलेगी, नाही चलेगी। फेरीच्या धंद्यावरती चालल्यात त्यांचा जो रोजगाराचा विषय, त्या रोजगारावरती गदा आणण्याचं काम हे महापालिका प्रशासन आणि या ठिकाणचं जे आपलं पोलीस प्रशासन आहे त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं आम्ही सरकारला, पोलीस प्रशासनाला आणि महापालिकेला विनंती करतोय की आता आपण अंत पाहू नका, आता आम्ही फक्त भीक मागतोय, यापुढे आम्हाला आत्मदहन करण्याची वेळ येऊन देऊ नका। तातडीने आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन सरसकट फेरीवाल्यांना बसू द्या। आम्ही जर कुठल्या कायद्याचं उल्लंघन करत असेल
तर आपण आमच्यावर जरूर कारवाई करावी, परंतु आमच्या पोटावर गदा येईल असं आपण करू नका. फक्त हा चेंबूरपुरता न्याय कसा, अख्ख्या मुंबईभर या ठिकाणी फेरीवाले बसतात आणि फक्त चेंबूर ईस्टला फेरीवाल्यांना फक्त इथून हद्दपार करण्याचं काही आपल्या अधिकाऱ्यांचं षडयंत्र आहे. हे आम्ही षडयंत्र उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. कारण गेल्या वर्षानुवर्षे कित्येक पिढ्या या ठिकाणी आपला व्यवसाय करून आपलं पोट भरतं आहे, आपला उदरनिर्वाह चालवतो आहे. तर आपण आमची एक प्रशासनाला, महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की आता आमच्या फेरीवाल्यांचा अंत पाहू नका. ज्यावेळेस RPI ताकदीने उतरते, आठवले साहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना यायला जमलं नाही. त्यामुळं आत्ता फक्त आम्ही एक भीक मागून या ठिकाणी महानगरपालिकेकडं भीक मागणार आहोत आम्ही, की आम्हाला भीक द्या आणि आमचा व्यवसाय आम्ही चालू करतो. अगर आमचा व्यवसाय नाही चालू राहिला तर आम्हाला दारोदारी भीक मागण्याची वेळ येऊ नये, अन्यथा आम्हाला आत्मधन करावं लागेल. आपण ह्याची आपण दखल घ्यावी. एकंदरीत किती हॉकर्स आहेत आणि ज्या प्रकारे जे लिगल आहेत आणि जे वाढत चाललेले आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे, जे पूर्वीपासून जे बसत आहेत आणि त्यांना कुठेतरी योग्य ती जागा देण्यात यावी अशी त्यांची मागणी होती. पण आता जे नवीन वाढत चाललेले आहेत त्याच्याबद्दलही आक्षेप घेण्यात येतोय, काय सांगाल? या ठिकाणी 800च्या वरती फेरीवाले आहेत आमचे. त्याच्यामध्ये पात्र जे आहेत साधारणतः 300 ते 400च्या पुढे पात्र आहेत आणि जे उरलेले जे अपात्र आहेत त्यांनाही पात्र करू असं आश्वासन मागं आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलं होतं, परंतु त्याचं काय झालं हे आम्हाला अद्याप माहिती नाही. आणि दरवेळेस असं होतं आहे येऊन जाऊन त्यांना फेरीवालेच सापडतात. इतर असे काही रोजगार आहेत ते एकदम स्टेशनच्या आतमध्ये व्यवसाय करतात आणि त्याला अभय कुणाचं आहे? मग आम्हालाही त्याच्यावरती थोडासा जरा संशय येतो आहे की जर त्या लोकांना वेगळा न्याय, मग आमच्या या फेरीवाल्या बांधवांना वेगळा न्याय का देताय तुम्ही? त्या ठिकाणी संपूर्ण हॉस्पिटलच्या बाहेर काही लोक राजरोजपणे फेरीचे गाडे लावतात. आमचा त्यांना विरोध नाही, परंतु जर त्यांचं चालू असेल तर आमचं चालू ठेवावं अशी आम्ही महानगरपालिका वारंवार त्यांना निवेदन देतो आहे की जर बाकीच्या लोकांना जर वेगळा न्याय नाही, आम्हाला वेगळा न्यायचा. या सरकारचा फक्त चेंबूरपुरता वेगळा न्याय आहे. चेंबूरचे काही अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्याच्या संगनमताने ही जी बिल्डर लॉबी या चेंबूरमध्ये उतरली, त्या बिल्डर लॉबीने चेंबूरचे जे फेरीवाले आहेत त्यांना बेघर करण्याचं ठरवलं आहे, त्यांना नस्तनाबूत करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार या सगळ्या कारवाया होतात. आताच आपण बघताय की जो वर्षानुवर्ष जो फेरीवाला जो रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करतो, एक चाळीतला राहणार, एक झोपडीतला राहणारा माणूस ज्याला मॉलमध्ये जाऊन कपडे घेण्याची किंवा वस्तू खरेदी करण्याची त्याची ऐपत नसती, त्या बिचाऱ्याला 100 रुपयात 150 रुपयात इथं कपडे मिळतात. ज्याच्याकडे जर समजा जास्त पैसे असेल तो मॉलमध्ये जाईल, परंतु झोपडपट्टीमधला माणूस तो मॉलमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्या झोपडपट्टीवाल्याचं देखील आपण त्याचंही काही गरिबी त्याची लक्षात घ्यावी आणि आमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावर थोडी लक्ष द्यावं आणि चेंबूर ईस्टला वेगळा न्याय आणि वेस्टला वेगळा न्यावा असा होऊ नका आणि फेरीवाल्यांवर अन्याय करू नका, जेणेकरून फेरीवाल्यांना आत्मधन करण्याची वेळ येऊ नये, आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये याची आपण प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला नम्र विनंती पुढचं आमचं आता इथं फक्त आम्ही एक भीक मागतोय. भीक मागण्यापलीकडे जाऊन जर आम्हाला शेवटी काय विलाज नाही, शेवटी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. कारण जर आम्हाला जर या ठिकाणी जर रोजगारच मिळत नसेल, ह्या भारतात देशाचे आम्ही नागरिक असून ह्या भारतामधूनच आम्हाला हद्दपार करायचं जर ठरवलं असेल, या मुंबईतून जर आम्हाला हद्दपार करायचं ठरवलं असेल, तर शेवटी कसं आहे की उपासमारीमुळं जसे शेतकरी आत्महत्या करतात अशाच आत्महत्या करण्याची आमच्या फेरीवाल्यांना वेळ येईल. चर्चा झाली आहे का अधिकारी चर्चेला बसतच नाही. आम्हाला ते म्हणजे चर्चा करण्याच्या त्या मनस्थितीतच नाही. त्यांचं एकच म्हणणं असतं कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे तुम्ही इथं बसू नका. अरे पण आम्हाला इथून हाकलण्यापूर्वी आमची पर्यायी व्यवस्था करा. आम्हाला आज या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जागा आहेत, त्या ठिकाणी आम्हाला बसायला द्या, आम्ही बसू त्या ठिकाणी, परंतु ते आमच्याशी चर्चा करायला अजिबात तयार नाही. एक ठराविक फेरीवाल्यांना ते बसून देतात, एक ठराविक विशिष्ट जातीच्या फेरीवाल्यांना ते इथून हाकलतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात, परंतु आम्ही त्या बाजूनी बोलत अजिबात नाही.
आमचा जो आजपर्यंतचा जो जातीय सलोखा हा कायम राहावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं जाती धर्माचं तेढ ह्या चेंबूरमध्ये निर्माण होऊ नये. काही लोक या ठिकाणी असं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आमचं आव्हान आहे की पुन्हा एकदा जर परत या ठिकाणी जर कोणी जर असं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सोडल्याशिवाय राहणार नाही. तो गए तो सुप्रीम कोर्ट ने उस इलेक्शन को स्टे दे दिया। अभी वो स्टे की जो सुनवाई है वो हाई कोर्ट में 6 फरवरी को है, लेकिन 99,435 लोग का सर्वे हुआ जिसमें से 5 रिसीव 18,000 फेरी वाले हुए। लेकिन मैं आपको बताता चलूँ कि आप भी जानते हैं, आप भी शिक्षित लोग हैं कि सुप्रीम कोर्ट बड़ा है कि हाई कोर्ट बड़ा है। सुप्रीम कोर्ट बड़ा है ना, तो सुप्रीम कोर्ट का 2013 का जो जजमेंट है उस जजमेंट के अंदर आप सी ऑप्शन में देखिए कि आप फेरी वालों को पहले बिठाओ बाद में हटाओ। लेकिन सरकार जो है हाई कोर्ट की सुनती है, सुप्रीम कोर्ट की नहीं सुनती है। कैबिनेट में बना हुआ कानून है गिरिजा व्यास के टाइम का कि इनको बिठाने के बाद आप हटाओ, 13 बरस के बच्चे को भी आप बिठाओ। लेकिन जब 2014 में सर्वे हुआ, सर्वे होने के बाद उन्होंने 18,000 लोगों को पात्र किया। अभी 7 साल में उन्होंने कुछ काम किया नहीं, इसीलिए कल कोर्ट ने बीएमसी के जो सुप्रिंटेंडेंट है उसको 25,000 का फाइन सुनाया है और 6 फरवरी का वापस से सुनवाई रखा है। लेकिन मैं क्या बोल रहा हूँ सर कि आप लोग भी सोचिए, आप भी एक घर चलाने वाले लोग हैं। आज साल भर से हमारी रोजी रोटी बंद है। मेरे बच्चे जो क्लास में पढ़ते हैं, मेरा कासिम फहीम, इनकी स्कूल की फीस नहीं भरी गई है। हम लोग की क्या हालत है? तो मैं ये बोल रहा हूँ कि जब सर्वोच्च न्यायालय बड़ा है तो सर्वोच्च न्यायालय को यहाँ की सरकार या यहाँ की बीएमसी नहीं मानती क्या? हाई कोर्ट तो मानती है। सर्वोच्च न्यायालय ने बोला है कि जो भी सर्वे हुआ है इनको पंत प्रधान योजना से 80,000 लोगों को लोन दिया गया है। उसमें कम से कम यहाँ पे 400 लोग हैं, वो लोन कैसे भरेंगे हम? एक रवि गायकवाड़ जैसा आदमी जो हमारे लिए पूरे चेंबूर में कोई खड़ा नहीं हुआ, इनका एक पकड़ा नहीं है यहाँ पे, इनका एक धंधा नहीं है यहाँ पे, लेकिन ये इंसानियत के नाम पे हमारे साथ में आया है। आज हमारी क्या पोजीशन है? आज हमारे को खाने के वादे, हमारे बच्चे बेफ कर रहा है। तो हम भी आप लोग सरकार बोलती है पढ़ाओ लिखाओ, बेटी पढ़ाओ बेटी लिखाओ। मेरी बेटी पढ़ रही है, मैं कहाँ से फीस भरूँ? हम रोज कमाने खाने वाले लोग हैं। लेकिन मैं सरकार को एक बात पूछना चाहता हूँ, मैं महानगर पालिका को और मुंबई कमिश्नर को एक बात पूछना चाहता हूँ कि जब पुलिस को इतना काम है, लेकिन जब बीएमसी बोलती है कि ये रोड हमने खाली कर दिया, अब पुलिस संभालो। इसके पहले दत्ता जी जो साहब थे कमिश्नर, उन्होंने कहा ये काम हमारा नहीं है। तो इसी तरह के जो कमिश्नर अभी हैं उनको बोलना चाहिए भाई पुलिस के पास 50 काम है, मर्डर होता है, ये होता है, वो होता है, काम रोड संभालने का। मेरा बोलने का मतलब एक ही है कि भाई सुप्रीम कोर्ट बड़ा है कि हाई कोर्ट बड़ा है? सुप्रीम कोर्ट बड़ा मैं आपको सुप्रीम कोर्ट का फाइनल लिस्ट देता हूँ, मैं सुप्रीम कोर्ट बराबर जाता हूँ। अभी हमारी ये मांग है साहब कि जो NH मार्ग, रास्ता नंबर 1, टेम्बे ब्रिज, अम्बेडकर गार्डन, इन धंधे वालों को जो 1 साल से एकदम उद्ध्वस्त कर दिया है, जिनकी रोजी रोटी का मसला आ गया है, भीख मांगने का मसला आ गया है। मैं अपनी बात करता हूँ, मेरे को 1 महीने घर का नोटिस दिया है, अगर नहीं दूंगा तो रूम खाली करा देगा। मैं भाड़े पर रहता हूँ क्योंकि जहाँ मैं रहता था मेरी तीसरी पीढ़ी चेंबूर में, वहाँ SRE की बिल्डिंग बन रही है। अभी हमारी ये मांग है कि हमकी BMC से और खास करके हमारे यहाँ पुलिस से निवेदन है कि हमको घंटा 2 घंटा आप कार्रवाई भी करो, कोई बात नहीं, आपको लगता है आपका कोर्ट का ऑर्डर है, हमको घंटा 2 घंटा पेट भरने को दो। टेम्बे ब्रिज नीचे उनका गाला बंद कर दिया, जहाँ 50 साल से लोग बैठते थे। जब टेम्बे ब्रिज बना भी नहीं था 1976 में, उस वक्त से लोग वहाँ धंधा करते, और उसके बाद जिनका सर्वे नहीं हुआ है उनका सर्वे किया जाए। और हमारी ये मांग है कि रवि गायकवाड़ साहब से जो भी बात करनी है आप लोग कीजिए और हमारे मसले को हल कीजिए। हमको घंटा 2 घंटा पेट भरने के लिए दीजिए, हमारी आप लोगों से निवेदन है और आप सब लोगों से मांग है। रवी जी, सर्वसामान्यांची वारंवार आंदोलन काढण्यात आले, वारंवार सरकारला निवेदनही देण्यात आलेलं आहे, तरीही अजूनही अद्यापही फेरीवाल्यांची जाप काही घेतली जात नाही, हे काय कारण आहे? माझ्या अंदाजाने 2-3 वर्ष होऊन गेली या गोष्टीला। फेरीवाल्यांचं सुरुवातीच्या काळामध्ये या परिसरामध्ये फुटपाथवरती त्यांची दुकानं होती आणि शासनाने असा निर्णय घेतला, महापालिकेने असा निर्णय घेतला की ही त्या फुटपाथवरची दुकानं त्यांची हटवायची। त्यांची दुकानं तिथून हटवायला आमचा विरोध नव्हता, आमचा मुद्दा एकच होता की ज्या लोकांचं संपूर्ण आयुष्य, त्यांचं घरदार हे रस्त्यावरच्या दुकानावरती अवलंबून आहे, अशा लोकांना तुम्ही इथून उठवल्यानंतर ते पोट कसं भरणार आहेत त्यांचं? त्यांची मुलं शाळेत जातात, त्या मुलांना कशी शाळेत पाठवणार आहेत? तर त्यामुळे त्यांचा काहीतरी पर्यायी विचार करावा अशा प्रकारची मागणी आम्ही त्यावेळेला केलेली होती।
आणि आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं, माझ्याबरोबर हे साहेब देखील होते, आश्वासन दिलेलं होतं की आम्ही ताबडतोब याच्यामध्ये त्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न करतो म्हणून. पण अशा प्रकारची पर्यायी जागा त्या लोकांना काय अद्याप देण्यात आलेली नाही आहे. आणि त्यासाठी म्हणून हे आंदोलन सुरुवात केलं. निश्चितपणे त्या महापालिकेमध्ये असा प्रकार चाललेला आहे, आता पालिकेच्या कोणत्याही ऑफिसमध्ये बघत असाल तुम्ही तर एखाद्या कामासाठी गेले तर त्या लोकांना पैसे द्यावे लागतात. साधं आपल्याला बर्थ सर्टिफिकेट, जन्माचं सर्टिफिकेट, आपल्या मुलाला आपण जन्म दिला आहे त्याचं सर्टिफिकेट ते मागायला गेलं की त्यालाही पैसे मागतात. तर हे जे त्यांचं पैसे मागण्याचं आहे त्याला आमच्या या कार्यकर्त्यांनी भीक मागो आंदोलन असं म्हटलं आणि त्यांनी आज या ठिकाणी त्याची प्रचिती दिलेली आहे. मला खात्री आहे की वरिष्ठ पातळीवरती गंभीरपणे याचा विचार करतील आणि फेरीवाल्यांना योग्य तो न्याय देण्याचा महापालिका प्रयत्न करील याचा मला विश्वास वाटतो. साहेब, एम पश्चिम विभागमध्ये इल्लीगल बिल्डिंग्स असेल, इल्लीगल काय पण असेल, BMC लक्ष देत नाही. हा छोटा मोठा फेरीवाला रोजगार करून खातो, त्याच्यावर हे लोक म्हणजे अत्याचार करतात. हे मीच बोलायला पाहिजे होतं, ते तुम्हीच बोललात. त्याच्यामध्ये असं आहे की कितीतरी गोष्टींच्याकडे ते दुर्लक्ष करतात ना. आपण तिथं वर ऑफिसमध्ये जाऊन बघा बरं, दररोज येणारे कितीतरी दलाल तिथं आहेत की जे लोकांना घेऊन आलेले असतात आणि त्यांची कामं केल्याचे पैसे त्यांना देतात आणि तेही पैसे घेतात. तर ही व्यवस्था बंद झाली पाहिजे असं आपलं मत आहे या संदर्भामध्ये. एकंदरीत मातेकर साहेब, इथे हातावर पोट आहे सर्वांचं. घर चालवणं, उदरनिर्वाह चालवणं कठीण झालेलं आहे. एकीकडे सरकार अशा लोकांच्या सोबत मिटिंग करते, बैठका घेते आणि त्यांना आश्वासन देते. निवडणुकीच्या अगोदर आश्वासन देण्यात आलेलं होतं, पण आता सध्या त्यांच्याकडनं कानाडोळा केला जातोय. हे कितपत योग्य आहे? याच्या पाठीमागे आणखीन कोणी काय काम करते का याचा आता तपास घ्यावा लागेल. आणि या फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये कोणी तिथं महापालिकेला काही पुरवते काय, त्यांना काही दबाव आणते काय त्यांच्यावरती, हा विचार करावा लागेल. पण माझ्या अंदाजाने असं दबाव देखील कोणी आणणार नाही. साहेब, इल्लीगल 100च्या वर आहे, इल्लीगल बार आहे, इल्लीगल पब आहे, लॉटरीवाले आहेत, जुगाडवाले, याच्यावर काय अनेक गोष्टी इल्लीगल आहेत. आता बिल्डिंगी ज्या बांधलेल्या असतात इल्लीगल असतात, त्या पाडा मानायची देखील आमची हिंमत होत नाही, कारण एवढं खर्चानं बांधलेली असते ती, त्याच्यासाठी भाडेकरूंनी पैसे दिलेले असतात, सगळं झालेलं असतं, ते आपण पाडा कसं म्हणायचं. तर असल्या गोष्टी आम्हाला करता देखील येत नाहीत. पण याच्या ही गोष्ट खरी आहे की महानगरपालिकेमध्ये अनेक अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने वागताना दिसतात. मातेकर साहेब, आता कुठेतरी फेरीवाले आता RPIकडे वळलेले आहेत. आपल्या आठवले साहेबांवरती त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. रवी गायकवाड हे पुढे आले, त्यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे. तर कशा प्रकारे आता न्याय भेटेल का यांना आश्वासनच वरती राहावं लागेल? नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं आता आज त्यांनी आंदोलन केलं याचा अर्थ काय आहे? आज खरं ते संक्रांतीचा शेवटचा दिवस आहे आजचा. लोक ते तिळगुळ खाण्यात सगळे मशगूल असणार. त्या दिवशी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याने, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे यांनी या सर्व लोकांना आठवले साहेबांना देखील भेटवलेलं आहे. आठवले साहेबांच्या समोर देखील चर्चा झालेली आहे आणि आमच्या सर्वांचा या गोष्टीला पाठिंबा असतो. रवीजी, काय चर्चा झाली आणि काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला 4 दिवसाचा वेळ द्या, नक्कीच याच्यातून मध्यम मार्ग काढू. त्या हिशोबात आम्ही गप्प राहिलो आहे. नाहीतर ह्याच्यापेक्षा अजून याच्याही पलीकडे जाऊन आम्ही तीव्र आंदोलन कसं करायचं हे आम्हाला माहिती आहे. आणि याच्यापुढं आम्ही कुणाला कळवणार नाही की आम्ही आंदोलन करतो आहे. आमच्या स्टाईलने आम्हाला माहिती आहे. RPI स्टाईल जेव्हा आम्ही धरतो तेव्हा RPI स्टाईलने कसं कुणाला कसं काय करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आज आम्ही एक त्यांच्यावर विश्वास ठेवला. 4 दिवसाचं जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते आश्वासन ते पाळतात की नाही ते बघतोय आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. RPI स्टाईलमध्ये उत्तर भेटेल? RPI स्टाईलमध्ये तुम्हाला माहिती आहे आमची RPIची स्टाईल कशी असते. ते ऐकलं नाही त्याला डायरेक्ट आपण काय करायचं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. न्याय भेटेल? 100% नाही मिळणार. RPI जेव्हा उतरते तेव्हा न्याय मिळालाच पाहिजे.